नमस्कार, मी विशाल पाटील। कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला शिरोळ तालुका आहे आणि या तालुक्यात श्री क्षेत्र नरसोबावाडी या पावन तीर्थक्षेत्राच्या दक्षिणेला कृष्णा नदी तीरावरती सैनिकी परंपरा असलेलं सैनिक टाकळी हे गाव आहे। हे गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या गावानं देशसेवेसाठी अनेक वीर सैनिक दिलेले आहेत। लोकशाहीची टीम सैनिक टाकळी गावात पोहोचली आहे। पाहूयात या सैनिक टाकळी गावाची सैनिकी परंपरा आणि जाणून घेऊयात सैनिक ग्रामस्थांविषयी। चला तर। मातृभूमीसाठी लढणाऱ्या आणि आहुती देणाऱ्या सैनिकांच्या गावात आता आपण पोहोचलो आहोत। कोल्हापूरच्या भूमीत असणाऱ्या या गावातील घरटी व्यक्ती देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर आजही लढत आहे। अशा सैनिकांचे गाव म्हणजेच सैनिक टाकळी। गावाच्या नावातच सैनिक हा शब्द असल्याने गावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज उरत नाही। पहिल्या महायुद्धापासून सैनिक टाकळी गावातील प्रत्येक जण हा जवान म्हणून देशाच्या सीमेवर लढत आहे। अशा सैनिकांच्या गावाचा ज्वाज्वल इतिहास आपण पाहणार आहोत। पहिल्या महायुद्धापासून देशसेवेत असणारं हे आहे सैनिकांचं गाव म्हणजे सैनिक टाकळी। कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नरसोबावाडी या तीर्थक्षेत्राच्या दक्षिणेला कृष्णेच्या तीरावर सैनिक टाकळी हे गाव आहे। सोनेरी किरणांनी सकाळ झाल्यानंतर गावातील प्रत्येक जण शरीर बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसतं। कुणी शाळेच्या मैदानात व्यायाम करतात तर कुणी मुरमाचे खडबडीत रस्ते तुडवत प्रॅक्टिस करतात। कुणी शेताच्या बांधावरील रस्त्यावरती उंट लांब उडी मारत सराव करतात, कारण प्रत्येकाची इच्छा एकच असते, सैन्यात भरती व्हायचं आणि गावासह देशाचं नाव रोशन करायचं। पहिल्या महायुद्धाच्या वेळी गावातील युवक इंग्रजी सैन्यात होते। स्वातंत्र्यानंतर सैनिक टाकळीमधून शेकडो युवक सैन्यात गेले। सध्या गावातील 400 युवक सैन्य दलाच्या माध्यमातून देशाची सेवा करतायत। गावात प्रवेश केल्यानंतर सैनिक कल्याण मंडळाच्या वतीने शहीद जवानांचं स्मारक तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बघायला मिळतो। येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधून बेसिक ट्रेनिंग NCCच्या माध्यमातून दिलं जातं। त्यानंतर गावातील जवळपास 1200 निवृत्त सैनिक माजी सैनिक या मुलांना मार्गदर्शन करतात। पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत गावातील 18 सैनिक शहीद झालेत। या सैनिकांची कायम आठवण व्हावी, त्यांच्या शौर्याचं स्मरण राहावं यासाठी गावात शहीद वीरांचं स्मारक देखील उभारण्यात आलंय। हे स्मारक गावातील आणि बाहेरील प्रत्येक व्यक्तीला जवानांच्या बलिदानाची साक्ष देतं, देश सेवेची प्रेरणा देतं। 1.5 एकरमध्ये असलेल्या या स्मारक परिसरात माजी सैनिक गावातील वृद्ध विरंगुळ्यासाठी येत असतात। इथं खुले व्यायामाचे साहित्य आहेत, तसेच मुलांच्या खेळण्याचे साहित्य असे विभाग देखील तयार करण्यात आले आहेत। या सर्वांबाबत निवृत्तीचं जीवन जगत असलेल्या सैनिकांसोबत लोकशाही न्यूजने संवाद साधलाय। मातृभूमीसाठी लढणाऱ्या आणि सैनिकांची आहुती देणाऱ्या या सैनिक टाकळी या गावात आता आपण आलेलो आहेत। आपल्यासोबत आहेत माजी सैनिक आहेत, काही नागरिक आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की तब्बल पहिल्या महायुद्धापासून ते कारगिलपर्यंत 18 जवान इथले शहीद झालेले आहेत आणि इथे घरटी सैनिक आहेत जे आपली देशसेवा बजावत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की बाबा नेमका इथला इतिहास काय नाही ते। 1914 पासून ते आत्तापर्यंत माझ्या खानदानमधले 14 जवान आम्ही आर्मीला दिलेलो आहे। ठीक आहे। आणि आमच्या गावाकरता खास आमच्या ज्या घराने जे सुभदार खानदानाने 1965 पासून पहिल्या महायुद्धापासून ते आत्ता 2001 पर्यंत 14 जवान आम्ही दिलेलो आहे। 5 पिढ्यानपिढ्या आम्ही कार्यरत चालू आहे। आता माझा मुलगा पण कोट्यामध्ये आता कार्यरत आहे। आपल्याला काय वाटतं, आपण सेवानिवृत्त आहात, या गावाला चांगला वारसा आहे सैनिकांचा, की जर का देशाचं नाव घेतलं आणि सैनिकांचं नाव घेतलं की पहिल्यांदा सैनिक टाकळी तोंडात येत असते, आपल्याला काय वाटतं? मी सैनिक गुप्तचर विभागामधून रिटायर झालो आहे। मी MA इंग्लिश
करूनसुद्धा मी सैन्यामध्ये भरती झालो होतो. माझी घरामध्ये 3री पिढी कार्यरत आहे. सैनिक सर्व आता जे कुटुंब आहे माझे पूर्ण सैन्यामध्ये आहे आणि गावातील पण बरेच मुले आता 300-400 दरम्यान कार्यरत बाँड्रीवर हे आहेत पोस्टिंग आणि 700-800 जवान रिटायर्ड आहेत आणि देशाच्या सर्वासाठी सर्व अर्पण केलेलं आहे. तरी परंतु गावासाठी जे सरकारकडून जे अपेक्षित आहे ते अजूनपर्यंत झाले नाही. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दिवशी या गावाची दखल घेतली जाते. त्यानंतर या गावामध्ये काही अशी आता गावामध्ये भरतीपूर्वसाठी एक मैदान किंवा जिम या टाईपचं हवे आहे, परंतु ते काही नाही. गावातील सर्व मुले आता रस्त्यावरच प्रॅक्टिस करत असतात. त्यांचा वाहनांचा धोका असतो त्यातूनसुद्धा प्रॅक्टिस करत असतात आणि सैन्याची ओढ आहे म्हणून ते आपल्या जीवावर उदावर होऊन प्रॅक्टिस त्यासाठी एक मैदान हवे आहे. गावाचं तसं बघितलं तर सैनिकाच्या दृष्टीनं 80 ते 90% कुटुंब आपल्या सैन्यामध्ये असतानासुद्धा या गावामध्ये पाण्याची सोय, इतर माता भगिनीसाठी जे वीर माता आहेत त्यांच्यासाठी अशी व्यवस्थित सोय वगैरे काहीच झाली नाही. तरी सैनिकाच्या याच्यात माध्यमातून मी सांगू शकतो की गावासाठी काहीतरी सरकारनं लक्ष द्यायला हवं. महत्त्वाचं म्हणजे इथं काय लक्ष न घालता आणखीन काहीतरी इथं बरेच उपेक्षा आहेत, त्या उपेक्षांच्याकडे शासनानं लक्ष घालावं असं नाही वाटतं. आणखीन काही जण आहेत, आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज मी सैनिक टाकळी गावचा रहिवासी आहे याचा मला फार अभिमान आहे आणि मी सैनिक फेडरेशन शिरोळ तालुक्याचा मी अध्यक्ष आहे. यानिमित्त तुम्हाला माझ्या गावच्या काही गोष्टी किंवा काही इतिहास सांगू शकतो. ते तुम्ही बघितलं असाल, परंतु मी माझ्या परीनं मी सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये कमीत कमी टोटल जरी काढ्या गेले एक सर्व्हिसमॅन तर 1100पर्यंत स्ट्रेंथ जातं. परंतु त्यातले काही माजी सैनिक बाहेरगावी राहिलेले आहेत. कारण का आमच्या गावामध्ये जेवढ्या सोयी पाहिजेत तेवढ्या सरकारनं आजपर्यंत आमच्या गावाला दिलेल्या नाही आहेत. त्यामुळं आमचे माजी सैनिक जे आहेत बाहेर राहतात, बाहेरच्या जागी जाऊन त्यांनी स्थायिक होतात. जेणेकरून की ते आमच्या गावातच राहावेत अशी सुखसोयी सरकारनं आमच्या गावामध्ये उपलब्ध करून द्यावी. कारण जसे की शाळा आहेत, त्या बँका आहेत, की आमच्या गावामध्ये कुठल्याही बँका नाहीत की जेणेकरून की 20-25 किलोमीटर पेन्शनसाठी जावं लागतं आणि वयोवृद्ध जे माजी सैनिक आहेत त्यांना एक वेळेला एक महिन्यात तिथं जाता पण येत नाही. अशा परिस्थितीमध्ये 1000 रुपये भाडं देऊन टॅक्स करून किंवा इतर वाहन करून त्यांना जावं लागतं. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँक आमच्या गावामध्ये असायला पाहिजे. कारण का हे जे आमच्यापर्यंत जी काय सर्व्हिस केलेली आहेत लोक, ते लोक त्यावेळेला इतकं फॉरवर्ड देश नव्हता जेणेकरून की आज तिथं काय चाललं आहे ते इथं देशात दिसतं, घरात बसून दिसतं. परंतु आमच्या वेळेला महिना लागायचा आमच्यापर्यंत पत्र पोचायला आणि घरची मंडळी आईवडील असू देत, बायकोपोरं असू देत, आमची वाट बघायची पत्राची. पत्र आले की घरात असं म्हणायचे की माझा मुलगा आला घरात. तर आमच्या बायकोना म्हणा किंवा आमच्या आईना म्हणा किंवा चुलतीनं एक आम्ही ही प्रणाम करू इच्छितो की आम्हाला त्यांनी सरहद्दीवर पाठवलं आणि देशसेवा आमच्या हातून घडली आणि घडवत आहोत. देशासाठी आहुती वाहणाऱ्या सैनिक टाकळीला अनेक वंचित आहेत काही याच्यासाठी, पण ते लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावं असं यांना वाटते. आपल्यासोबत या गावच्या सरपंच, त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं त्यांना काय वाटतं आणि काय त्यांच्या अडचणी आहेत. नमस्कार. मी सैनिक टाकळी लोकनियुक्त सरपंच हर्षदा विनोद पाटील. मधी शासनानं एक GR काढला की माजी सैनिकांचा घरफाळा माफ. आम्ही त्या GRचं फार स्वागत केलं की आम्हालाही त्याचा आनंद झाला. पण शासनानं नुसता GR काढला पण तिची पुढं अंमलबजावणी काय झालेली नाही आहे. लोकांची अपेक्षा वाढली त्यामुळं लोक जो घरफाळा भरत होते तो सुद्धा त्यांनी भरणं बंद केलं. कारण का माफ या अर्थानं ते थांबवण्यात आलं. तेव्हापासून गावाची जी प्राथमिक सोय ग्रामपंचायतीच्या मार्फत केली जाते इथं थोडीशी बाधा यायला लागली. कारण का आर्थिक पुरवठा होत नसल्यामुळं इथं बाकीच्या प्राथमिक सोयी देणं वंचित व्हायला लागले. मग शासनानं ज्याप्रमाणे जो GR काढलेला आहे त्याची दखल घेऊन एकतर त्या रकमेचा निधी आम्हाला देण्यात यावा किंवा त्याचा खुलासा करून थेट ग्रामपंचायतीशी
त्याचा संपर्क साधावा ही एक मनापासून अपेक्षा आहे, तळमळ आहे आणि त्याचं लवकरात लवकर त्यांनी पाठपुरावा करून या निधीचा हा निधी पोहोचवण्याचं त्यांनी सहकार्य करावं। सैनिक टाकळी हे गाव आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस दलाच्या माध्यमातून देशसेवा करणारं हे गाव आहे। आजपर्यंत या गावानं जी सेवा केली त्यामध्ये अशी कुटुंब आहेत की ज्यांनी अखंड 5-5 पिढ्या देशसेवा सुरू केलेल्या आहे। एका कुटुंबामधले जवळजवळ 14-15, एका कुटुंबामधले 32 लोकांनीसुद्धा अशी कुटुंबसुद्धा या गावामध्ये राहतात। या देशामध्ये असा एकही लष्करी तळ नाही की जिथं सैनिक टाकळीच्या जवानानं आपलं कर्तव्य बजावलेलं नाही। ही गोष्ट अभिमानानं सांगितली जाते। या गावामध्ये 5 स्वातंत्र्य सैनिक होते, 2 आझाद हिंद सेनेचे जवान होते। आजी माजी सैनिक यांना एकत्र करून काही निवृत्त जवानांनी एकत्र येऊन माजी सैनिक कल्याण मंडळाची स्थापना केली। ऑर्डिनरी लेफ्टनंट BS पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमर जवान स्मारकाचा सुशोभीकरण केलं आणि या माजी सैनिकांच्या समस्या शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला। सैनिक टाकळी गावची परंपरा गेल्या 4 पिढ्यापासून इथं जपवत आहे आणि या सैनिक टाकळीची जी ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता तो विकास अद्याप झालेला दिसून येत नाही। तर त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींनी त्या म्हणजे आपले राष्ट्रीय लेवलच्या नेत्याने देखील याची दखल घ्यावी। कारण आपण जर पाहिलात तर एकाच गावातील 18 शहीद होण्याचं जे प्रमाण जे आहे ते फक्त टाकळीलाच म्हणजे त्याच ठिकाणी झालेलं आहे। असं कुठलंही गाव नसेल की एकाच गावातील 18 जवान शहीद झालेत आणि त्याचं स्मारक या ठिकाणी आहे आणि या स्मारकाचं डेव्हलपमेंटसाठी जो राष्ट्रीय स्मारकामध्ये त्याचा हे व्हावा आणि शासनामार्फत त्याचा निधी मिळावा। आपल्याला काय वाटतं सर, आपण माजी सैनिक आहे, निवृत्त सैनिक आहेत, आपल्याला काय अडचणी आल्या होत्या आणि आत्ता सध्या काय अडचणी येतात? पूर्वी आम्ही भरती होतो त्यावेळेला आम्हाला फार अडचणी होत्या येण्या जाण्याच्या, वाहतुकी म्हणजे प्रवास करण्याच्या। आत्ताच्या पिढीला काय ते एवढं त्रास नाही आहे आणि आम्ही लहानपणापासून 62ची लढाई 65ची लढाईच्या बातम्या ऐकत होतो त्यावेळी आमच्या अंगात रक्त उसळायचे लहानपणीच की आम्ही हिंदुस्थान पाकिस्तानचे लढाईचा, तो पाकिस्तान मी हिंदुस्थान म्हणून अशा नारेबाजी करायच्या आणि फौजमध्ये जायची इच्छा बाळगायची आणि प्रत्येक गावातला मुलगा फौजमध्ये जातोयच, रिटायर होऊन येतोयच। त्यापुरतं आम्ही बी गेलो, आमची मुलं बी गेल्यात आणि आमच्या घरची बी लोक गेलेत आणि हे गावाला परंपरा लाभलेली आहे सैनिकांची आणि सेनामध्ये गेलेलं आहे। PP कुमार मंगलम 68 साली आले इथं परेड घेतली शाहमारा हायस्कूलसमोर। जनरल साहेबांनी इथं येऊन भेट दिली टाकळीला। त्यावेळी सैनिकांचं गाव म्हणून सैनिक टाकळी त्यांनी नाव पुकारलं। PP कुमार मंगलम त्यावेळेस सैनिकांचं गाव हे सैनिक टाकळी नाव पडलं। सैनिक टाकळी गावातील रावसाहेब मालोजीराव जाधव हे पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते। ते टाकळी गावातील पहिले सुभेदार होते। त्यानंतर हे कुटुंब सुभेदार या नावाने ओळखलं जाऊ लागलं। दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचे पुत्र ज्ञानदेव रावसाहेब जाधव यांचा सहभाग होता। ते सुभेदार मेजर या पदावर होते। पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावित होऊन इंग्रजांच्या नोकरीचा त्याग केला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेत त्यांनी प्रवेश केला। त्यांचे पुत्र कॅप्टन बापूराव जाधव यांनी 1965 आणि 1971च्या भारत चीन आणि भारत पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता। निवृत्तीनंतर त्यांनी गावातील आजी माजी सैनिकांना एकत्र करून माजी सैनिक कल्याण मंडळची स्थापना केली। आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या युद्धांमध्ये शहीद झालेल्या टाकळी गावाच्या 18 जवानांचं स्मारक देखील उभं आहे। गावातील वीर माता, वीर पत्नी आणि आजी माजी सैनिकांच्या समस्या सरकारसमोर मांडल्या आहेत। यांचे पुत्र भरतकुमार बापूराव जाधव बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये नाईक या पदावर होते। त्यांनी 1984 पासून 2001 पर्यंत देश सेवा केली। सध्या सुभेदार कुटुंबामधील 5व्या पिढीतील अक्षय भरतकुमार जाधव हा देखील 2016 पासून सैन्यात आहे। BG बॉम्बे ग्रुपमध्ये रिटायरमेंट फौजी आहे आणि माझी आता ही 5वी पिढी 1914 ते 2022 पर्यंत आतापर्यंत आम्ही आमच्या खानदानं 14 सैनिक
आतापर्यंत आम्ही दिलेले आहेत 2 आणि ह्या गावाचा इतिहास माझ्या पंजोबापासून चालू आहे. माझे पंजोबा 1914 साली फर्स्टली गावचे सुभेदार म्हणून होते. नंतर माझे दोन नंबर आजोबा जे सुभाषचंद्र बोसचे बॉडीगार्ड ते पण होते. नंतर तिसरे आजोबा हे आमचे सुभेदार म्हणून तुकारामराव जाधव हे पण रिटायर्ड झालेले आहेत. आणि बाकी माझ्या गावचे जे माझे वडील आहेत 1965 ते 71पर्यंत त्यांनी 2-3 लढाई लढलेले आहेत. आणि मी आफ्टर कारगिल करून मी रिटायर्ड झालेलो आहे. आता मी सध्या गुरुदास शुगरमध्ये सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून काम करत आहे. बाकी गावचा माझा इतिहास असा आहे की ह्या गावातील लोक जी आहेत एकापेक्षा एक म्हणजे तडफदार, म्हणजे त्यांना हवी अशी होती की बाबा खरोखरच मी आज फौजमध्ये जायच पाहिजे असं त्यांना वाटतं. जसं की आम्ही आपण रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना वाटतं की बाबा ही लोक बाहेर बाउंड्रीवरून जाऊन आलेत, तर त्यांना पण खरोखर त्यांचा शिना असा वाटतो की बाबा मी पण जावं, मला पण काहीतरी पुढं जाऊन काहीतरी करायला पाहिजे. तर ते आमच्या गावाला हेच लागलं. कितीतरी आमच्या गावी शेती असू दे का असू दे, घरातील कोण सिंगल जरा एकटा जर असला मुलगा तो देशाकरता तो जाणार हे आमच्या गावची परंपरा आहे. शेतकरी कुटुंबात जन्म, घरची परिस्थिती हालाकीची, तरीही शालेय जीवनापासूनच देशसेवा करण्याची तीव्र इच्छा असल्यानं शिक्षण पूर्ण करून सैन्यात दाखल होण्याचं स्वप्न बाळगलं ते राजेंद्र पांडुरंग जगदाळे यांनी, आणि ते साकार केलं त्यांनी 2012 मध्ये. पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये भरती होऊन सध्या ते लेह लडाख गलवान घाटी इथे कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी जालंधर, अरुणाचल प्रदेश, बिकानेर इथे सेवा केली आहे. त्यांचे भाऊ हवालदार संजय पांडुरंग हे 2009 मध्ये भरती झाले. 13 वर्षांच्या सेवेत सध्या ते सुकणा, बंगाल येथे कार्यरत आहेत. माझ्या गावाचा मला अभिमान आहे. माझ्या बॅचची बी भरपूर पोरं भरती झाली आणि 1914 माझ्या गावाची पिढी आणि पिढी चालत राहिल्या. त्यासाठी मला गावाचा बी भरपूर गर्व आहे की माझ्या गावाचं, मला लडाखला बी गावाचं नाव असं ऐकायला मिळालं. किती वर्ष झाली भरती झाला? मी भरती होऊन 10वं वर्ष चालू आहे माझं. देशसेवा करत आहे मी. लेह लडाखला आता कार्यरत आहे. तुम्ही कार्यरत असताना असा एखादा कुठला प्रसंग घडला की ते आयुष्यभर तुमच्या लक्षात आले? मी नोकरी करत असताना मी जालंधरला होतो तेव्हा आम्ही श्रीनगरला गेलो. श्रीनगरला बाढ आली त्या टायमाला आम्ही तिथल्या लोकांनी म्हणजे हेल्प करायसाठी गेलो त्या टायमाला. परत अनेक ह्याला जालंधरमध्ये एक चादर फॅक्टरी झालेली, तिथं बी आम्ही गेलो. आणि मग आरआरला बी गेलो, 1-2 महिन्यासाठी गेलो रेल्वेवर म्हणून. असं सैनिक टाकळी म्हटलं की नुसतं सैनिक म्हणतात, नेमकं कारण काय की बाबा इतर सैनिक जास्त कसं का करतात आणि देशसेवा करण्यासाठी आतुरतेनं इच्छुक असतात? आमच्या गावच्या पोरांच्या खूनमध्येच आहे की फौजमध्ये भरती व्हायचं. असं त्यांच्यासं पहिल्यापासूनच हे आहे की भरती व्हायचं. असं ते जन्मल्यापासून असं प्रयत्न करतच राहणार. माझे मिस्टर आर्मीमध्ये भरती झाले, त्याचा मला खूप गर्व आहे. आणि ह्या टाकळीचं वैशिष्ट्य म्हणजे घरपती एक मुलं, 2-2 मुलं भरती झालेलीच आहेत. त्यामुळं सैनिक टाकळीचं नाव हे सगळीकडे फेमस पण झालेलं आहे. कोल्हापूर जिल्हासुद्धा गाजलेला आहे सैनिक टाकळीमुळं. आणि मुलांना मेन म्हणजे सैन्यात भरती होण्यासाठी घरच्यांचा पाठिंबा लागतो आहे, तो ह्या गावातील आईबाबांनी भरपूर दिलेला आहे. त्यामुळे मुलांना हौस पण होती बाबा की आपण पुढं जाऊन करावं. पुढं असं मोठ्या पोस्ट घेत पोरं मोठे पण होतात. आणि लहानपणापासून मुलांना शिकवलं जाते की बाबा स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आई बाबा भलेही शेतकरी असले तरी मुलांना सांगतात की बाबा आम्ही शेतकरी आहे, तुम्ही तर काहीतरी होऊन दाखवा. त्यामुळं मुलांना चांगला पाठिंबा मिळतो आहे. पुढं शिक्षणासाठी कसं झालं, ओपन कॅटेगरीवाल्यांना नोकरी नाही आहे, त्यामुळं जास्तीत जास्त मराठीवाल्यांची पोरंही भरतीच व्हायला बघतात. मेन पॉईंट तो झाला आहे. आणि सैन्यात जरी भरती झाली तरी पोरं आपली स्वतःच्या कष्टावर होतात. माझी 2 पोरं भरती झालेले आहेत, त्याचा मला अभिमान आहे. देशासाठी सेवेसाठी गेल्यात, त्याच्यामुळं आम्हाला हे वाटत नाही, अभिमान वाटतो. ह्या सैनिक टाकळी गावामध्ये प्रत्येक घरपती 2-2 सैनिक आहे. घरपती 2-2 मुलं आहेत असे.
मुलं सेवा करत असताना तुम्हाला काय काळजी वाटते काय नाही? पोरांचं फोन त्यांना आलं नसल्यामुळे काळजी वाटते की. या गावाचं घरटी सगळी अशी आहेत, त्या प्रत्येकाच्या आईला काय वाटते असं किंवा वाटतं की अवघड हे वाटणारच की मुलं आपली गेल्यात म्हटल्यावर. या गावाचं महत्त्व काय आहे असं? इथलीच पोरं का असं तिथे देशसेवा करत असतात? आणि ह्या गावाला सैनिक असं नावच पडलेलं आहे. त्याच्यामुळं सगळीजण अशी भरतीला सगळी मुलं अशी रस्त्यानं पळतेलीच असतात. भरतीसाठी हे त्यांचं मनापासून त्यांनी हेच करतात. भरतीसाठी सकाळचं रनिंगला जातातच मुलं सगळी. प्रत्येक रस्त्याला बगल तिकडं मुलं असतातच सैनिक टाकलीसाठी, या भरती व्हायसाठी. काही वर्षांपासून सैनिक हे टाकळी गाव पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक लोक येत आहेत. गाव पाहतात, सैनिकांच्या कुटुंबासोबत बोलतात आणि स्फूर्ती घेऊन जातात. हे गावाचं मोठं यश आहे. संजय देसाई, लोकशाही न्यूज, सैनिक टाकळी, सांगली.